मोठा योग आला. त्याचं कारण असं आहे की आपल्या मतदारसंघाचे जे खासदार आहेत आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, तर ह्यांच्याशी मी अनेक वेळा प्रयत्न केला, संपर्क केला, भेट घेण्यासाठी लेखी पत्रावर केला, अनेक वेळा फोनवरती प्रयत्न केला. तर त्यांच्याशी संपर्क होत नसतं. प्रत्येक वेळेला त्यांचे जे PA आहेत तेजस झोडके म्हणून, तर त्यांच्याकडेच फोन जायचा, पत्रावर त्यांच्याकडे जायचा, लेखी पत्रावर केला, त्यांचे पोस्ट पण घेतलेले आहे आणि ते मला काय आत्तापर्यंत सहकार्य मिळालं नाही. तो कशासाठी करायचं होतं त्याचा गोष्वारा सांगतो आपल्याला की साधारणतः 19-20 या 2 वर्षाच्या दरम्यान एक आयुर्वेदिक औषधाची जाहिरात त्याच्यामध्ये केली गेली. त्याच्यात ते सांधेदुखीकरता हे औषध आहे आणि हे सांधा, मणका, गुडघे, मान याच्यासाठी जर अशा प्रकारचं औषध वापरलं आपण तर त्याचा फायदा होईल अशा प्रकारची जाहिरात दूरदर्शनवरती जाहिरातीमधून यायची त्या टायमाला. आणि ती आल्यामुळं त्याच्यावर जे छापलं जायचं भारत सरकारचा उल्लेख असायचा. CSIR ही आपली भारताची मोठी विज्ञान संशोधन संस्था आहे, भारतीय विज्ञान आणि रिसर्च करणारी संस्था आहे. या संस्थेच्या रिसर्चमधून हे औषध तयार केलं आहे असा दावा ही कंपनी करत होती. आणि कंपनी कोणती आहे तर कुडो आयुर्वेदिक क्लिनिक, न्यू दिल्ली असा पत्ता आहे की ज्या ठिकाणून हे औषध निर्माण होत होतं. आणि त्याची जाहिरात पाहून, भारतीय संशोधन संस्थेचं नाव पाहून मी स्वतःला आवरू शकलो नाही. मीही खरेदी केली. 3,000 रुपये मी त्यांना हे औषध घेतल्यानंतर दिलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की बा ते वेळेमध्ये घ्या, तुम्हाला त्याच्याबरोबर चांगला फरक पडेल. ह्या गोळ्यांची बाटली ही समोर आहे, ही अशा प्रकारची गोळ्यांची बाटली आणि ह्या बाटलीच्या समोर एक तेल त्यांनी दिलं होतं. तेलाची एक बाटली होती. मसाज करा, त्याचा वापर करा. त्याप्रमाणे सगळा प्रयत्न केला. 2 महिन्यापर्यंत घेतला, नियमितपणे गोळ्या घेतल्या, पण स्वतःला त्याचा काहीही काडी मात्र उपयोग झाला नाही. मग माझी खात्री पटली याच्यातलं हे औषध जे आहे गोळीमध्ये हे बोगस प्रकारचं असावं. मग याचा छडा लावण्याचा निर्णय मी घेतला. त्यानुसार पहिला प्रयत्न मी केला. त्याचे निर्माण करणारी किंवा वितरण करणारी जी कंपनीचं नाव होतं की कुडो आयुर्वेदिक क्लिनिक, न्यू दिल्ली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांना विनंती केली की भारत सरकारने आपल्याला जी परवानगी दिली त्यांचे विज्ञान संशोधनाचा आधार घेऊन हे औषध करण्याची, तर त्या परवानगीच्या पत्राची मला परत पाठवा. त्यांचा काय प्रतिसाद आला नाही. त्याच्यानंतर जे CSIR न्यू दिल्ली ही संस्था आहे त्या संस्थेच्या संचालकाने मी संपर्क केला, त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना विनंती अशी केली की आपल्या संस्थेचं नाव हे सध्या अशाच्या प्रकारचं औषध निर्मितीमध्ये घेतलं जात आहे. जर आपण त्याला परवानगी दिली असेल तर दिलेल्या परवानगीचं पत्र मला कृपया द्या, म्हणजे मी हे औषधाचा जास्त खप होण्यासाठी प्रयत्न करू शकेल. तर त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. ज्या टायमाला मी RTI खाली मागणी केली त्यावेळेस मला त्यांचा एक रिप्लाय आला आणि त्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही राजस्थानमध्ये अमुक अमुक अशी संस्था आहे, त्यांच्या अखत्यारीतला हा विषय आहे, तुम्ही त्यांना पत्रव्यवहार केला. मी त्यांनाही संपर्क केला पण त्यांच्याकडूनही कुठल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यानंतर मग असा विचार केला त्याला दाद कोण मागू शकेल, कोण आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी सहकार्य करू शकेल. मी डायरेक्ट आदरणीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांना फाईल पाठवली संपूर्णपणे. नंतर मला रिप्लाय असा आला की तुमचं ऑनलाईन तुम्ही भेट मागितली होती, ती भेट अशी मिळणार नाही. मग त्यांनी वेबसाईट सांगितली, ते वेबसाईटवर मी गेलो, थोडक्यात माझी माहिती दिली. मला असं वाटलं तुम्हाला भेट मिळेल, पण ती भेट नाकारली जायची. 5 वेळा मी प्रयत्न करा, 5 वेळा भेट मागितली, 5व्या वेळेला त्यांनी म्हणजे भेट मिळालीच नाही. मग असा विचार केला दुसरा काय मार्ग करू शकू आपण. मग मी विचार केला आपण खासदारांच्या माध्यमात प्रयत्न करू. म्हणून 5 खासदार मी निवडले या कामासाठी. पहिले सुप्रियाताई सुळे, दुसरे बीडच्या प्रीतम मुंडे, तिसरे नगरचे सुजल विखे, नंतर राजगुरुनगरचे मान्य कोल्हे आणि अशा पद्धतीने आणि पुण्याचे बापट साहेब. म्हणजे असे एकूण 5 खासदारांना मी हा संपूर्ण पत्रव्यवहाराचा संच तयार करून त्यांच्या घरच्या पत्त्यावरती, संसदेच्या पत्त्यावरती दिला. एवढंच नाही तर संसदेच्या वेबसाईटमध्ये त्यांचे ईमेल आहेत प्रत्येकाचे. मी ईमेलला सुद्धा प्रत्येकाला हे केलेलं आहे, पाठवलेलं आहे. नंतर मला अशी अपेक्षा होती की बा एखाद्या खासदाराचं आपलं सहकार्य मिळेल आणि काय विचारणा होईल किंवा या संदर्भात काहीतरी एखादा प्रश्न उपस्थित केला जाईल. पण एवढा प्रयत्न करून जर एकाही खासदाराचा आपला प्रयत्न सक्सेस झाला नाही किंवा सहकार्य मिळू शकलं नाही, कदाचित माझं दुर्दैव ते असेल. मग शेवटचा प्रश्न माझ्यासमोर असा आला की आता आपले स्वतःचे हक्काचे जे खासदार आहेत, ज्या मतदारसंघामध्ये आपण राहतोय, ज्यांना आपण निवडून दिले नागरिकांनी, म्हणून ते कोल्हे साहेब आहेत. मग कोल्हे साहेबांच्या पाठीमागं मी ससेमिरा लावला की बा साहेब मला भेट द्या, मला चर्चा करायची संधी द्या, याचं गांभीर्य मी समजून सांगतो. हे जनतेच्या कसं हिताला मारक आहे, आरोग्याला अपायकारक आहे हे समजून सांगतो. त्याप्रमाणे आपण तो प्रश्न येणाऱ्या अधिवेशनामध्ये नोव्हेंबरला शक्यता आहे संसद अधिवेशन होण्याची, त्या सत्रामध्ये हा प्रश्न उपस्थित आपल्या माध्यमातून करावा अशा प्रकारचा आग्रह घेऊन मी इतका प्रयत्न केला. त्यांच्या PAला अनेक वेळा भेटलो पण मला एकदाही PAंनी पण सहकार्य केलेलं नाही आहे. त्यांनी जर मला किमान सांगितलं असतं खासदार साहेबांना किंवा तुम्हाला अमक्याग्रस्त प्रयत्न करतायत त्यांना तुम्ही भेट द्या, निदान रिप्लाय एक वेळेस तरी काहीतरी लिखी द्या,
तोंडी द्या, पण काहीही सहकार्य मिळालं नाही. शेवटी मी इलाज केला की आता आपला दुसरा मार्ग नाही आहे, आपल्याला संसदेमध्ये वाचा फोडण्याचा आपला निर्णय केलेला आहे. म्हणून शेवटी मी त्यांना 30 सप्टेंबरला त्यांचं शिरोलीला ऑफिस आहे त्या ठिकाणी मी परत एक संच लिखित दिला, कारण त्याचं पीएने मला सांगितलं की तुम्ही ते सबमिट करा. तिथं सबमिट केलं. तिथं ज्ञानेश्वर नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी ते घेतलं ताब्यामध्ये, मला पोच पण दिली. मला असं वाटलं की त्यानंतर काहीतरी 8 दिवसात वगैरे सहकार्य मिळेल, पण ते काहीही मिळालं नाही. मग शेवटी 6 तारखेला म्हणजे 6 ऑक्टोबरला मी परत त्यांना असं एक मेसेज टाकला की आदरणीय खासदार कोल्हे साहेब यांचे स्वीय सहाय्यक तेजस झोडगे यांच्या माध्यमातून खालीलप्रमाणे नोटीस देत आहे. मग त्यात मी पुन्हा गोष्टीवर दिला की मी आपल्याला कसे भेटलो, किती वेळा प्रयत्न केला, किती वेळा पत्र दिले, मला अपॉइंटमेंट पण मिळाली नाही, भेटही मिळाली नाही आणि उत्तर पण मला काय आलेलं नाही. आणि म्हणून जनतेच्या हितासाठी, जनतेवर होणारा हा अन्याय निवारण करण्यासाठी, आरोग्याला जी अपायक होणारी गोष्ट आहे त्याची पुनरुक्ती कुठेतरी थांबावी, संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा, त्यांना योग्य ती शिक्षा करावी, अशा पद्धतीचा संकल्प मी घेऊन आला असल्यामुळं शेवटी त्यांना नोटीस दिली की मी 10 ऑक्टोबरच्या आत मला संधी दिली पाहिजे, मला भेट दिली पाहिजे. न दिल्यास 12 तारखेला विजयादशमी दिवशी सकाळी 11 वाजता आपल्या निवासस्थानावर पत्ता पण दिला आहे की आपलं कोल्हेमाळा नारायणगाव या ठिकाणी मी उपोषणास बसणार आहे. त्याच्यानंतर कालच म्हणजे काल 8 तारीख होती, 8 तारखेला मी जुन्नरचे तहसीलदार त्यांना पत्र देऊन आलो की अशा प्रकारच्या उपोषणाला मी बसणार आहे, मला आपण सहकार्य करावं. नारायणगावच्या पोलीस स्टेशनला गेलो, त्यांचे PIला भेटलो, त्यांना पत्र दिलं, विनंती की मला संरक्षण पुरवा, मी उपोषणाला बसलेलो आहे. त्यांच्या वरच्या अथॉरिटी आपलं जे खेड डिव्हिजन आहे, जुन्नर सब डिव्हिजन खेड महसूल खात्याचं विभागीय अधिकारी राजगुंजार ऑफिस आहे, त्यांना भेटलो, त्यांना पत्र दिलं. DYSPच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांना विनंती केली की अशा प्रकारचं मी उपोषण करतोय, तिथे मला हे तुम्ही सहकार्य करा. नंतर ते म्हणले पोलीस स्टेशनला पण एक कॉपी द्या. मग खेड पोलीस स्टेशनला गेलो, तिथे जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र पाठवले माहितीसाठी. अशा प्रकारचा प्रयत्न मी केला की जेणेकरून माझा संकल्प सिद्धी जावा, मला योग्य ते संरक्षण मिळावं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आकस नाही, कुठल्या व्यक्तीचा व्यक्तिदोष नाही. आदरणीय खासदार साहेबांविषयी मला नितांत आदर आहे. केवळ त्यांचे व्यक्ती म्हणून नाही, तर त्यांनी ज्या पद्धतीने संभाजी महाराजाला मालिकेतून जिवंत केलं त्याच्याविषयी मी ऋण किती व्यक्त करावे मला शब्द नाही आहेत. त्यांची भूमिकेने जगाला भूल पाडलेली आहे, मी त्यातला घटक आहे. मला कौतुक करायला, अभिनंदन करायला सुद्धा कधी संधी मिळालेली नाही. या वेळेमध्ये जर मिळाली तर मी त्यांच्यासमोर नतमस्तक होईल. इतक्या सामाजिक कार्य त्यांनी फार मोठं केलेलं आहे. त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून मी हे निवेदन त्यांच्याकडे घेऊन चाललोय आणि त्यांना सांगेल पाया पडून, विनंती करून की साहेब याला फक्त न्याय द्या, जनतेवरती होणारा अन्याय दूर करा, जेणेकरून समाजामध्ये चांगला संदेश जाईल. अशा प्रकारचे येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत औषध निर्मात्या त्यांच्यावर वचक राहील आणि ज्यांनी हे केलंय का नाही ते बंद करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, कंपनी सील केली पाहिजे. यंत्रणा कोणती आहे सरकारी, माझ्याकडे नाव आहे त्याचं संशोधन करणाऱ्या यंत्रणेचं पत्र दिलेलं, त्यांचा शोध होईल, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, समाजामध्ये चांगली प्रथा पडेल. आणि अशा प्रकारचं जर कार्य केलं तर निश्चित समाज आपल्याला दुवा देईल. अशा प्रकारचं कार्य यामधून व्हावं, अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मला जर दुर्दैवाने गरज पडली तर 12 तारखेला मी उपोषणात बसणार आहे. मला असं वाटतंय, माझं अंतर्मन सांगतंय की ती गरज पण पडणार नाही कदाचित. फक्त खासदार साहेबांकडून कोणीतरी जाऊन सांगितलं पाहिजे, त्यांच्या कानावर गेलं पाहिजे. प्रेस कॉन्फरन्स आपण काय घेतोय, कदाचित त्याला पेपर वाचून कळेल, अरे बापरे अशा प्रकारचं होतं का, त्यांना बोलून घ्यायला लगेच किंवा सांगा त्यांना काहीतरी, अशी मी अपेक्षा करतोय. आणि या कामी आपण मला जे सहकार्य करत आहात तर आपल्यापैकी प्रत्येकाला आणि राजकीय पत्रकार संघ जो आहे त्या संघ आणि आपण सर्व पत्रकार यांची ऋण व्यक्त करतो. मला जी संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.